मोठे मोठे दोघे वीर राजपुत्रावर मार मोठे मोठे दोघे वीर राजपुत्रावर मार जातो सारा वनाला जातो सारा वनाला तुझा शिर घडावेला करतो अरे या करण्यातील मला युद्धाचा आव्हान दिलं सोडा माझ्यासारखा सूर्य नाही क्षणा काही विलंब न लावता आता या संशय तुझा शिर घडावेला करतो खेळ माझ्याशी दोन लहानची माणसं तुझ्याशी कोणत्याही प्रकारचं वाईट माझ्या मार्गात आडवा नाही म्हणजे हरण करून प्राणवा करून माझ्या काही हरकत नाही आज तुझा समाचार घेतो तर माझं कर्तव्य पार पडलं एखाद्या संकटात सापडलेल्या माणसाने मदत केली हाच तर खरा माणूस धर्म आणि तुम्ही पार पडला एवढंच पण या जगाला मिळणार तुम्ही कोण आहात सेवकाबरोबर शिकायला व्यवस्था त्यांची म्हणजे कौसारी शांतीपूर्ण विक्रमादित्य यांचा सुपुत्री रणवीर आहे मी पण तुझी ओळख ती लवकर होईलच पण सध्या तुम्हाला आरामाची गरज आहे जा तुम्ही राजवाड्यात सुखरूपपर्यंत वेळ येईल तेव्हा सर्व काही घडवून येतो आम्ही पण त्यासाठी मी काय केलं पाहिजे निदान 8-10 दिवसाकरिता आमच्या तुला भावडायला लागेल तुझी कोणती सवय पण घेणार नाही ठीक आहे चला तर मग या शांतीपूर नगरीचा राजा हे शांतीपूर नगरीचा राजा विक्रमादित्य म्हणतात सर्व देव देवतांची नित्यनेमाने पूजा करून या प्रजाजनांच्या सहकार्यामुळे आपलं राज्य सगळी आनंद गुलाबाच्या फुलाप्रमाणे चालणार प्रजा सुखी आणि समाधानी बस एकच इच्छा युवराजांचा राज्याभिषेक आणि कुमारी राजनंदिनीच्या लग्न सेवा हा का पार पडला की आपण तीर्थयात्रेला जायला प्रथम आपल्या शिपायांचा पारा कसं काय ते पाहिलं पाहिजे राजसेवक कसं काय चाललाय व्यवस्थित ठीक आहे राजसेवक जाऊन युवराजांना हजर करा युवराज हा मुलगा कोण आज या जवळ माझे प्राण वाचले पुण्यात तुमचा विराज तुमच्याकडे उभा आहे बाबा काय ते होय बाबा सेवकावर शिकायला गेलो असता तेथे का काही नरधमानं माझ्यावर हल्ला केला माझी तलवार माझ्या हातून निसटली तो मरत नाही हे का इतक्या जीवदाने आपल्या धोक्यात माझे प्राण वाचले बाबा आज तू माझ्या काळजाचे रक्षण केलं आणि खरोखर तू देवदूत आहेस पण हल्ला करणार हल्ले पण माहिती कोण महाराज तो आमच्या युद्धातून पळून गेलाय म्हणत होतो आपण सावधगिरी बाळगावी आपल्या राज्यात जर कोण अडोकी व्यक्ती आली तर मला लगेच कळवा मी थोडा वेळ विश्रांतीसाठी जात आहे येतो मी काय महाराज अरे मित्रा एवढ्या कोणत्या विचारात युवराज पण त्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय त्याचा आवाज माझं मन मला तो माणूस माझ्या नक्कीच ओळखीचा नसा पण काही होत नाही युवराज चल सोडून द्यायचे आपण मला तर आराम करूया ठीक आहे चला तर मग
अहो पण त्याचं उत्तर द्यायला नको त्याच्याशिवाय तुम्हाला समजेल. मी काय सांगतो आवाज खाली करून मी जर या राज्यात तरी माझी थट्टा केलेली मला चालणार नाही. तुम्ही एक काम करा, संपूर्ण राज्यात जा, फेर फटका मारा, तोवर थांबतो मी ते. जा निघा लवकर. तुम्ही थांबून काढणार काय? हे तू मला विचार. अरे हा क्रूर असे प्रधानजीचा हुकूम आहे, जा निघा लवकर. तू कुठे जातोय? मला काय जपणार ना, मी पाचशे गेलो जातो. आणि या कागद हे पिसाळली कांद्याच्यावर माशी आणि त्याच्यावर कसं कचकन भोगल. अरे मी तुम्हाला दोघांनाही सांगितलं, संपूर्ण राज्याचा फेर फटका मारा, तोवर थांबतो मी इथे. जा निघ त्याच्या जोडीला. आणि त्याला मागच्या गेटवर पुढच्या गेटवर कोण नको. त्याची काही एक आवश्यकता नाही. मी काय सांगितलं, तुम्ही दोघांनीही मिळून संपूर्ण राज्यात फेर फटका मारून या. जा निघ लवकर. जा कुठे? ह्या गावात मोठे जंगल आहे. त्या जंगलात मोठमोठे प्राणी आहेत. हत्ती, वाघ, घोडे, लांडगं, त्या प्राण्यांची भीती घालू नकोस हा क्रूर असे हा. कोणत्याही प्रकारचं जरी संकट आलं ना, त्याच्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड द्यायला हा क्रूर असे प्रधानजी समर्थ आहे. तिकडे एखादा वाघ बी झाला तर सगळं पाणी. तिकडे वाघ अरे दीड नदीला चाल चालवा. या क्रूर असे प्रधानजीची थट्टा चालवा. नाही राजा विक्रमादित्य, तुला वाटलं असेल या राज्यात नव्यानं दाखल करून देताना हा क्रूर असे प्रधानजी तुझी इमाने चाकरी करत असेल. पण नाही, कदापि शक्य नाही. या राज्याचं पाऊल ठेवलंय त्या राज्याची राजधानी जोपर्यंत ही राजधानी या ठिकाणी परत कसा आता तुम्ही सांगितलं राज्यात फेरफटका मारायला. फेरफटका मारताना तिथे भेटलं होतं राव, त्यांची उपसायची आहे बाव. फाजीलपणा पुढे झाला. नोकरी व्हायला कोण नको. नवीन घेणार आणि जुनं देणार. माझे तर नवीन ऑफर चालू आहे. तुम्हाला पाहिजे नवीन घेणार साड्या रुपयाला दोन. आता हेच घेतील. तुम्ही माझा फाजीलपणा माझी चेष्टा. त्याला जाऊन घ्या. माझी थट्टा केली. भेटतात स्वस्त एवढ्या राजच्या फाजीलपणा पुढे झाला. जाऊन निघाव काय 500 रुपये काटरला. 500 रुपये भाजीपाला. आणि आम्हाला काय बाबाजी का टुल्लू. राजा विक्रमादित्य नाही सोडणार. जोपर्यंत या राज्याची राजगादी बळकावत नाही तोपर्यंत हा क्रूर असे प्रधान नाही स्वस्त बसायचा. नाही स्वस्त बसायचा. किती दिवस झाले माझा व्हिडिओ कुठे दिसला नाही. काय करावं आपण भिकारी चूक काही. हा कुठे भिकारी नसून हा माझा जीवनदाता आहे. 8-10 दिवसाकरिता आपल्या राज्यात पाहुणा आहे त्याचा हप्ता करते. दादा
असला भिकारी दादा याच्या अंगावर कपडे सुद्धा नाही आहे ते पण फाटलेले बघ बघतो बघ बस ताई अगं इतर कसाला हे जाणून घे मित्र तू वाईट ओळख घेऊ नको लहानपणी आई गेल्याने तुम्ही लाडामध्ये वाढले कोणाचे कसं बोलायचं नीटचं कळत नाही तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो मित्रा मी तुझी माफी मागतो ठीक आहे युवराज कदाचित माझी चूक झाली फक्त एवढंच सांगावं असं वाटतं कुणाची तुलना कुणाशी करताना दुसऱ्याच्या मनाला थोडा विचार करा माणसानं काय तू भिकारी वरती बड्याला कशा म्हणतो बड्या म्हणतो तुला यांच्या जागावत नाही बस बस झाली तुझी फाट वाट युवराज मला ते क्षण काही थांबायची हिंमत नाही तुम्हाला जर मला भेटावं वाटलं तर मला जन्मातून भेटा मी हातात तरी काय केलं तुम्ही? थांबव माझ्या मित्रा थांबव मला जीव टाका माझ्या दादाला आवडा होतो तो वेड्याचा का तो भिकारच्या मग जंगलात निघालाय मूर्ख आहेस तू अगं मूर्ख आहेस तुझ्यासारखी देखणी या ठिकाणी एकटी असतात मी तुझ्या दादाच्या मागोमाग अरण्याचं अगं तसा विचार करण्यासाठी हे शब्द विचारताना तुमची जी दळलेली किशोर अगं म्हणूनच माझ्या आई बापाने माझं नाव ठेवलंय क्रूर सिंह क्रूर सिंह माझ्यावर संशय उगारण्यापूर्वी आधी या तुझ्या बहिणीच्या असा आहे त्याचा विचार कर आणि मग माझ्यावर संशय उगार समजा काय पाहतोस माझ्या तोंडात तुझ्या बहिणीच्या पाहिला तुझ्या भावाचा पराक्रम हा भाऊ तुझा प्राणाचा हा भाऊ नाही कोणी बोलू शकत नाही या ठिकाणी फक्त आणि फक्त एक हा क्रूर असं बाकी कोणी नाही बाकी कोण नाही कोणी वाचू शकत नाही एकच परमेश्वर हा क्रूर असे परमेश्वर बाकी कोणी नाही कोणी नाही असेल तर करूया युद्ध
प्रधानजी सोडा प्रधानजी चूक झाली माफ करा सोडा मग दोघांना चूक झाली. नाही बघ हा भाऊ तुझे प्राण वाचवला होता. हा भाऊ आता बघ आपला उद्या डोळा तुझ्या भावाचा प्राण पडणार आहे. बघ तुझ्या बहिणीच्या हातात काय म्हणा तुझ्या भावाला अजून पण तुझे काढले तुझ्या भावाचा प्राण घेणार त्या भावाचा प्राण घेणार माझा फरक ताईला तुला प्रधानजी माझ्या ताईला सोडा. नाही लहान कमी मोठा तुझ्याशी कोणत्याही प्रकारचं वैर नसताना तू सातत्यानं माझ्या मार्गात आणवतोस आणि या दोन्ही भावंडांचा प्राण वाचतोस. म्हणजे गुरखाल्या विषयात तूच होतास काय तो? म्हणजे कळलं तर तुला होय मीच तो गुरखाधारी आणि मी त्या नाही सोडणार तुला आणि या दोन्ही भावंडांकडे मी देखील पाहतो तुला तोड वाचवतो. अरे चांडाला तुला का सापडलं ना तर खेळ माझ्याशी पाणी पाजण्यासाठी पण त्या जगण्यासाठी या जगतातून कायमच निघून जाण्याकरता ही जर काही संधी वाया झाली तर माझ्यासारखा मूर्ख राजा विक्रमादित्य सांभाळ सांभाळ सांभाळ. आणि एवढं पाहतो तर माझ्या बाबांचा खूप झाला प्रधानजी. माझे बाबा मला सोडून गेले. अरे हातात खंजीर तुझा आहे. अफगाणची तरी माझा तरी मी माझ्या बाबांचा खूप नाही केलं.
माहिती अरे पण या ठिकाणी तुझा खंजीर आला तरी काय ते मला नाही ठाऊक. अरे पण ठाऊक तुला नाही प्रधानजी, मी खरं ते सांगते प्रधानजी, मला कोणाच्या ओरण्याचा आवाज आला आणि येऊन पाहतो तर रामाचा खून झाला. बाकी मला काही ठाऊक नाही. अरे जर तू खून केला नाहीस तर तुझा या ठिकाणी खंजीर आला तरी कसा मला नाही ठाऊक प्रधानजी. अरे पण ठाऊक कुणाला मी खरं ते सांगते तू खोटं बोलतोयस. नाही प्रधानजी, मी खरं सांगतोय. खोटं बोलतोयस मी खरं सांगते प्रधानजी, मी माझ्या बाबाचा खून नाही केला. अरे प्रत्यक्ष आपला जन्मलेला पित्याचा खून करून तुला लाज नाही वाटत मी एक मिनिट प्रधानजी, मी 7 वेळ सांगतो, मी माझ्या बाबाचा खून नाही केला. अरे सात वेळा खोटं सांगायचं म्हणतो, एक वेळ खरं आणि प्राण वाचव. काय नका बजावू. नका सच्चाई प्रधानजी, मी खरं ते सांगतो प्रधानजी. तू खोटं बोलतोयस. अरे प्रत्यक्ष आपला जन्मलेला पित्याचा खून कर. आपल्या महाराजांचा खून केला. आपल्या महाराजांचा खून केला. दैवांगाचे माझे पिळले दुःख आले बाबा. राजसेवक आपला पहारा कसा घ्यायचा अगदी टुमटुमी. तुमचा पहारा व्यवस्थित असायचा. हो मग कारण या राज्याचे तुम्ही कर्तव्य दक्ष राजसेवक आहात. हो तर पण मला एक सांगा, आपल्या राज्यात एक भयानक प्रसंग घडलाय, त्याबाबत तुम्हाला काही कल्पना कल्पना संध्या भेटली होती. कुठे भेटली होती सांगा तुला? अरे मी तुम्हाला विचारतोय, एक भयानक प्रसंग, तरी देखील तुम्हाला फाजीलपणा सुचतोय. प्रसंग होय. माहिती कसं असणार? तुम्ही सांगता मागच्या पेटवर जा. माहिती आता तर सांगितलं असतं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही. काहीच माहिती नाही. मग आता मी काय सांगतो तर मी काल उघडे ठेवू नाही. परकीय शत्रूनं आपल्या राज्यावर आक्रमण केलं. परकीय शत्रूनं आपल्या राज्यावर आक्रमण केलं आणि या आक्रमणात आपले महाराज राजे विक्रमादित्य आपले महाराज आपल्याला सोडून गेले. राजसेवक आपले सोडून आणि आपल्याला काहीच काय बोलताय? काही नाही बोलताय. सारखं सांगता गेल्यावर तुला काय झालं का समजेल कसं. कुठं कोण येतो करतोय खून काय मला माहिती. अरे एवढा भयानक प्रसंग घडलाय आपल्या महाराजांवर, तरी देखील तुम्हाला काहीच वाटत नाही. तुला आम्हाला समजायला कोणी बोलायचं? या कार्यक्रम आपल्या ताब्यात या हरामखोराला आपल्या महाराजांचा प्रत्यक्ष आपला जन्मदाता पित्याचा खून केला त्या कार्यक्रम ते का करतील. कारण अगदी साधा आणि सोपा आहे. लालसा. आता लालसा नवीन बाई शिर्डीची लालसा माहिती आहे. लालसा बाहेर काढली. अरे लालसा, राजगादीची लालसा. हो राजगादी त्यांच्या पाठीमागे ह्यालाच मिळणार. हे जरी समजा असलं तरी झटपट पैसा झटपट श्रीमंती मिळवण्याच्या नादात माणसाला नाता गोत्याचा विचार नाही करत. नाता गोत्याचा विसर पडतो. पण याच वेळापायी या आपल्या हरामखोरानं जन्मदाता पित्याचा खून केलाय, आपल्या महाराजांचा खून केला. बघितलं मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहिलंय. जीव जाय. मान दाबू नका तेव्हा धंद्याचा त्रास आहे. कोणी नाही आणला
ह्या काय तर आपल्या ताब्यात त्या काय तर आपल्या ताब्यात घ्या. आपल्या नजरकडे बंद ठेवा. त्याला खायला प्यायला काही द्यायचं नाही. अन्नाचा एक कणही पाण्याचा एक थेंब देखील द्यायचं नाही. आणि जर का दिलं तर तुम्हा दोघांचं अन्न पाणी कायमचं बंद. पाण्याचं वाटोळं वाटोळं पाण्याला शेणखोळावर पाणी काढून वाटायचा. घेऊन जाऊ ते त्याला. घेऊन जा. त्याचं काळ तोंड देखील पाहिजे इच्छा त्याला माझा बी पाचशे कांद्याची प्याज. त्याला काही द्यायचं नाही. अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंब देखील द्यायचं नाही. राजा विक्रमादित्य, अरे काय मिळालं तुला? मला मिळाली या राज्याची राजगादी. आणि तुला मिळाला तो फक्त आणि फक्त मृत्यूदंड. राजनंदिनी, तू सेवकांना घेऊन पुढे हो. वेळच बघून व्यवस्थित ठेव. अगदी व्यवस्थित ठेवतो मला. राजनंदिनी सोबत मंदिरात जात आहे. पाराने ठेवा म्हटलं. पण जाता ना वगैरे येतो आम्ही. या अरे पण तू त्यांच्या सोबत असणार. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी त्या राजकारणाच्या शोधावर निघतो. मला मात्र व्यवस्थित आता राजकारणाला तू निश्चित कशाला मी दाढी दाखवणार. तू माझ्याकडे आज तुला नाही सोडणार तुला. देवा परमेश्वरा, असं कोणत्या धर्मसंकटात टाकलंस आम्हाला? वाचव ना तूच धर्मसंकटातून. कुठं आहे तुझा परमेश्वर? बोलव तुझ्या त्या परमेश्वराला. कोणी वाचव फक्त एकच परमेश्वर. हा क्रूर परमेश्वर. या जगात परमेश्वर आहे. बरं झालं युवराज, योग्य त्याच वेळी झाला. अरे हे कसं शक्य आहे? नाही शक्य. अरे हा या ठिकाणी आला तरी कसं? अरे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याला आपल्या नजर कदेत बंद ठेवा. त्याला खायला प्यायला काही द्यायचं नाही. आणि तुम्ही त्याची सुटका केली. म्हणजे माझ्याशी गद्दारी केली तुम्ही. गद्दारी कुणी केला नाही ती समजून गेला आता. थांबा जरा 5 मिनिटं कट घाला. तुम्ही माझ्याशी गद्दारी केली तर महागात पडेल तुम्हाला. राजकुमार राजकुमार या 1.5 लेबडीच्या चाकऱ्या तुझी सुटका केली काय? नाही सोडणार.
आणि आमचा वर नाही सोडणार, नाही सोडणार राजसेवक. राम प्रभुदानजी, प्रत्यक्ष माझ्या पिता जाऊन केला आणि त्याचा माझा विश्वास नाही. म्हणजे सारं कर्तव्य त्याच्या पुढचं देखील आहे. ज्याप्रमाणे तुझ्या बापाला म्हणजे राजा विक्रमादित्यला ठार करून या मसोदरी पाठवला, त्याचप्रमाणे तुला देखील ठार करून नाही या मसोदरी पाठवला. राजकुमार, या 1.5 दमडीच्या लोकांनी तुझी सुटका केली ना, काही हरकत नाही. वाईट काढीच तर माझा मुंगाच आहे इकडे. फक्त माझा सोड का पुढे घ्या पुढे घ्या राजकुमार, चौघे एकटा तुटून पडता हिचे राहतो, लाजा नाही वाटत. नाही त्या तलवारीने मला दगा दिला. माझा मुंगा